विनंती आहे, बापाच्या नावावरून एकमेकाला हाक मारायचं बंद करा. बापाच्या नावावरून काही जण मजाक मध्ये हाक मारतात. एखाद्याच्या बापाचं नाव जर हनुमंत असेल तर काय हनम्या म्हणतात. हे बंद करा दादा, हे जोपर्यंत बंद होणार नाही. आणि आपल्या बापाची इज्जत आपण करा. जोपर्यंत आमचं पोरग आपल्या बापाची स्वतः इज्जत करत नाही तोपर्यंत समोरचा त्याला इज्जत देत. आम्ही करतो काय, त्या पप्पाने बोलिले, हे आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही. साधं वाक्य, आमच्या म्हाताऱ्याला काही कळत, या एका वाक्याचा तुम्ही कितीदा रिपीट करता. तुम्ही आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही, आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही. चौथ्या वेळा तुमचा मित्रच म्हणतो, जाऊ दे बा तुझ्या म्हाताऱ्याला काही कळत. असं म्हणता म्हणता सगळी गँग म्हणायला लागते तुझ्या म्हाताऱ्याला काही कळत नाही. आमचं म्हातारं गिन्यान गेलेलंच आहे. आमच्या म्हाताऱ्यानं हेच केलंय, आमच्या म्हाताऱ्यानं तेच केलंय, आमच्यासाठी आमच्या म्हाताऱ्यानं काहीच केलं नाही. म्हणजे मी आई वडिलांवर फार बोलतो. तुमच्या बीडचा एक कवी आहे, फार तो सुंदर लिहितो. आम्ही कोणासाठी काही करायला तयार आहेत, कोणासाठी. यांचा नेता दिल्लीत राहतो त्याच्यासाठी इथं हे काही करायला तयार आहेत, पण मायबापानं सांगितलेलं एक काम करायला तयार नाहीत. म्हणजे झालं काय, आम्ही आमच्या पिढीला सांगायचो नम्र व्हा, पण आमची पिढी नम्री झाली, नम्री. बारकाई नगरीत पाहितलं सर, दोन मित्र जर रस्त्यानं चालत असतील आणि मित्राची आई समोरून आली ना, तर आमचं पोरग मित्राच्या आईला म्हणतंय, काय काकू कशा आहात, बऱ्या आहात का, तब्येत बरी आहे का. आणि घरात म्हातारी खोकलू खोकलू मेली तर तिला औषध आणू देत नाहीत की दलिंदर पिढी आमच्यात जन्माला आली. हेच पोरग जेव्हा रस्त्याला जातं, बस स्टँडवर उभं असतं, कोणाची तरी बस येणार असते, समोर काही मुली उभ्या असतात, हे गाडीवर येतं आणि याच्या लक्षात येतं की तिच्याकडे बघून आता आपण ऍक्शन मारली पाहिजे. आणि एखादी गाय उभी असते, हे पोरग गाडीहून गायीच्या पाया पडतं, क्लच दाबून धरतं आणि गायीच्या पाया पडतं. पण तेच पोरग जेव्हा घरी येतं आणि बाप म्हणतो गाईला पाणी पास, तेव्हा ते म्हणतात, हे असलं फालतू काम आपण करत असतो का. म्हणजे आम्ही काय करतो, मित्राच्या माईला इज्जत देतो आणि रस्त्यावरच्या गाईला नमस्कार करतो. ज्या दिवशी हा भारत गोठ्यातली गाय आणि घरातली माय या दोन गोष्टीला इज्जत देईल ना, त्या दिवशी हा भारत कृषीप्रधान, त्या दिवशी हा भारत महासत्ता. नाही नाही नाही, शक्यच नाही. आम्ही कोणासाठी काही पण म्हणाल, तुमच्यासाठी काय पण. आमच्या एका कवीनं फार सुंदर लिहिले आष्टी साईडच्या, की बाप काढलाच घराबाहेर, दारात रडते आई पण, बायकोला मात्र रोज म्हणायलाच तुमच्यासाठी काय पण. जरा तुझ्या माईची आठवण बघ, दिवस लेकच यावाला पोटाला म्हणून किती केलते नवस, इकून तिकून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला, तुझ्यासारखा हिरा तिच्या पदरामध्ये गावला. लहानपणी माय तुला शेतात न्यायची, तुला ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली धरून राहायची. तुला भूक लागल्यावर तू टाय टाय रडायचास आणि माईचं दूध संपलं ना, तिचं रक्त सुद्धा वाढायचास. रक्त पिऊन पोचलास लेका, त्या रक्ताचा तरी ठेव मान, पवित्र अशा मातेचा करू नको अपमान. आता फक्त एक कर, त्या दारात त्या माईला घरात तेवढा आण. किती दिवस जगणारे लेका झाडावरचं पिकलं पान, तू गोडधोड खा, पण म्हाताऱ्या माईला शिळी भाकर तरी वाढ. आणि भाकर वाढायला तुझी बायको आडवी आली ना, तर तिला घराबाहेर काढ. अरे बायको जाणारच नाही, मी तुला बॉन्डवर लिहून देतो, आणि यदा कदाचित गेली तर मला येऊन भेट, मी तुला दुसरी करून देतो. तू आंधळा नाहीस, पांगळा नाहीस, तुझी तुलाच कळली नाही किंमत. नवरा मायबापाला सांभाळतो म्हणून कायम घर सोडून जाण्याची कुठल्याच बायकोत नसते हिम्मत. तुला वाघ बनवलंय मैनं, तुला वाघ बनवलंय मैनं. दुर्दैवानं तिला चोरलं नाही बायपण. खरा मर्द असशील तर तिचं दर्शन घेऊन मन माय तुझ्यासाठी काय पण, तुझ्यासाठी काय. अरे देवासारखा बाप तुझा तोही सोडला स्वाऱ्यावर, तुझ्या पोटाची कळगी भरण्यासाठी बाप पहाटच जायचा धाऱ्यावर. तुझ्या शिक्षणासाठी त्याने किती सावकार उपसले होते, त्याच्या ईदवर जमिनीसाठी किती पाटीत सुरेख उपसले होते. तुला नोकरी लागली तेव्हा बापानं गाववर वाटली होती साखर, आज दुर्दैवाने त्याच्या ताटात नाही चतकोर सुद्धा शिळी भाकर. अरे तू शांत जगावास म्हणून बाप राब राब राखतोय, तुला शांत झोप लागावी म्हणून बाप रातभर देवळात जागतोय. माणूस जितका चंद्रावर गेलाय तितकाच खाली गेलाय खोल. प्रगती झाली माणसाची, चंद्रावर फ्लॉटिंग सुरू झाली. माणूस जितका चंद्रावर गेलाय तितक्याच खाली गेलाय खोल. जगातल्या अनोख्या संस्कृतीचा घरातच ढळलाय तोल. दुधागट आटून गेलेत मायबाप, दुर्दैवानं त्यांच्या संसारावर राहिले नाही सायपण. खरे मर्द असाल तर माईचं दर्शन घेऊन म्हणा, मायबाप हो तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय.